नमस्कार मित्रांनो. हल्ली प्रत्येक जण मला एकच प्रश्न विचारतो, की मार्केट आणखी किती खाली जाणार आहे? तर मित्रांनो, मार्केट खाली जाणार किंवा वरती जाणार हे मार्केटचं ट्रू नेचर आहे. पण हिस्ट्रीमधनं आपण काय शिकायचं ते आपण पाहूया. इथे मी तुम्हाला 1991 पासून ते 2020 पर्यंतचं स्टॅटिस्टिक दाखवतो. ज्याच्यामध्ये मार्केट 9 वेळा 20% पेक्षा खाली जास्त पडलेलं आहे आणि तरीही मार्केटनं टोटल आपल्याला 16% CAGRने रिटर्न्स दिलेले आहेत. ते 1991 मध्ये गल्फ वॉर क्रायसिस, त्याच्यामध्ये -38% मार्केट पडलं. 182 दिवस रिकव्हरीला लागले आणि 67% गेन त्यानंतर मार्केटनं दिलं. 92चा काळ हर्षद मेहताचा, ज्याच्यामध्ये मार्केट 50% पडलं होतं. ज्याच्यानंतर मार्केटला 287 दिवस रिकव्हरीला लागले. 103% रिटर्न्स मार्केटनं दिलेले. तसाच महत्त्वाचा टेक बबलमध्ये मार्केट 56% पडलं. रिकव्हरीला 833 दिवस लागून मार्केटने 131% रिटर्न्स दिले. 2008चा सगळ्यात फेमस काळ, ज्याच्यामध्ये मार्केट -60% पडलं आणि त्यानंतर मार्केटनं 605 दिवसात रिकव्हरी केली आणि 156% रिटर्न दिलं. 2020चा काळ तर नुकताच आहे, ज्याच्यामध्ये मार्केट -38% पडून 231 दिवसात रिकव्हरी करून मार्केटनं 65% रिटर्न्स दिले. यातनं आपण काय शिकायचं? रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग करत राहायचंय, इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवायच्या आणि यानंतर तुम्हाला 100% रिटर्न्स मिळणार म्हणजे मिळणार. डिसिप्लिन फॉलो करा, कन्सिस्टन्सी फॉलो करा आणि इन्व्हेस्ट करत राहा.